आणि राज्यामधल्या अवकाळी पावसाचा फटका आता कोकणातल्या आंबा बागायतदारांना सुद्धा बसताना पाहायला मिळतोय। कारण की या पावसामुळे आंब्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय आणि त्यामुळे उत्पादन परिणामी घटलेलं असून बाजारामध्ये आलेला माल सुद्धा खराब होतोय। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये आंब्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। मागच्या आठवड्यामध्ये 1500 ते 2000 रुपयांना विकला जाणारा आंबा आता थेट 800 ते 1000 रुपयांवर आलाय। त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि आंबा प्रेमी तिघांच्याही चिंतेमध्ये भर पडली आहे। अवकाळी पाऊस झाला आहे तो काही ठराविक विभाग आहे, सगळीकडे पुणे रत्नागिरीमध्ये अवकाळी पाऊस झाला नाही आहे किंवा पूर्ण सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पाऊस झाला नाही। पण जिथे झाला आहे त्या विभागातल्या मालाचं नुकसान झालं, शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालं। पण शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानंतर आमच्या साहजिकच व्यापाऱ्यांचं पण नुकसान होतं। त्यांचा जो माल येतो तो आम्ही जर चांगल्या भावात दिला आणि तो व्यवस्थित नाही पिकला, गिऱ्हाईक आम्हाला अर्ध्याच्या वर कमी पैसे देतात। मग त्याच्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांची पट्टी कमी होते। त्यामुळे शेतकरी पण बिचारे त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा गेल्याच जमा आहे। जेवढे होईल तेवढे प्रयत्न आम्ही करतो आहे।